पाणी कशावर चालू आहे हो? वरती ड्रिपला चालू आहे गिन्नी वरती. हा का? हा. मग तरी वस करावं लागेल ना अजून. हो ना. पाणी कमी पडायला लागलं आता. काय करायचं आहे रिवर्स करायचं? नाही पाणी कमी पडायला लागलं म्हणजे वरती साचवलंय आपण. इथून पुढं आता भरण्याचं अवघडच होईल. मग उन्हामुळे इतक्यात पाण्यावर येते. काल उगा दिवसाची लाईट होती म्हणून मका झाली सारी भरून. दसऱ्यात घास पान कसा करतोय ला ला. थोडं कमी केलं. रिवर्स कमी केलं. मग वर तिकडं भिजत असतात. भिजत असं ना मग. ते लई दिवस केलं पण कडापर्यंत पाणी जात नाही ना गं. हा इथून जाऊन कडाकडांनी हळूच बर का पडताना दसऱ्यात घासात जाईन घास मोडून. घास बराच मोठा झाला बरं. मग येईन आता महिन्यात कापणीला. मस्त पाणी चालू आहे गिन्नीत. काय पक्क्या हे माझी काय इथं पारी काय नाही इथं जागा वल्ली झाली सारी. भारी व्हायला लागली आता. मागून फुटवा बिटवा एकदम टक्कर मध्ये धरलाय. ओके मध्ये चालायचं. चलो इकडे आलोय आम्ही आता गिन्नीचा चारा न्यायला. ओ हे शेज अर्धा सोडून तिकडे कमून गेले तुम्ही? हे शेज पुरं करायचं आणि तिकडे कमून गेले? आणि असं कसं शेज लावलंय तुम्ही? अगं 2 दिवस यायचं तोडायचं, 2 दिवस यायचं तोडायचं, 2 दिवस यायचं तोडायचं, 2 दिवस त्याचेच तोडायचं. अहो उभं शेज धरी त्या का आडवं? हे पाहता आहे 3-3 साऱ्यांचं शेज न्यायचं आणि तुम्ही किती साऱ्यांचं शेज नेला ते आडवं असं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 साऱ्यांचं संघ शेज चालवलोय. मग अहो काय तुम्ही शेज घरी शेज लावलाय का इकलाय ते तुम्ही शेजानं ते? थंडीमध्ये काय झालं, थंडी नाही ना वाढ नाही झाली बरोबर आणि त्याच्यामुळं आता याला जसं ऊन लागत का हा ऊन तसं या कांद्या कडक वाटा द्या. मग त्या तिथं 1 दिवस त्या तिथं तोडायचं एक वज, त्याच्यानंतर 1 दिवस त्या तिथं तोडायचं, 1 दिवस ह्यात तोडायचं, 1 दिवस ह्यात तोडायचं. जे कडक दिसं का तेच तोडायचं. बाई ऊन लागलं का ते थोडं कडक होतं. बरं झालं मला सांगितलं तुम्ही. मला तर वाटलं म्हणलं आता चारा राहिला नाही लोकांना तुम्ही लावले काय म्हणलं इकत बिकत शेज बिज दिले काय? शाबास बाई तुला विचारल्याशिवाय देईन का? काय माय धाकात तुम्ही बाई. चल तोडू लाग. मी तोडू नाही लागणार. मी कवळ्या भाऊ लागन तुम्ही तोडा. मी शर्ट नाही आणलं घालायला. हे बाय बरं किती भारी झालंय. ते आहे बरं का तुमचं म्हणणं खरं आहे. वारं लागलं नाही कडक होतं चांगलं. काही कवाय ना पण हे गिन्नी गवत होतं म्हणून आपल्याला चाऱ्याची अडचण आली नाही का हो? नाही ना. कसं कवाय ना हे 15 गुंठे वाढलं. थंडी कमी झाल्यानंतर जरा यांनी ग्रीप घेतली म्हणून जर आमची चाऱ्याची अडचण मिटली नाही तर आता लय डेंजर काम झालं असतं. यंदा आहे ना थंडी लय पडल्यामुळे ना सगळीकडे चाऱ्याची अडचण आलेली आहे. म्हणजे पाऊस जास्त झाला त्याच्यामुळे थंडी जास्त पडली आणि थंडी जास्त पडल्यामुळे ना म्हणजे नेपियर गवत म्हणा किंवा इतर चारे तर ते त्यांची वाढच झाली नाही. त्याच्यामुळं सध्या दुग्ध व्यवसायात आहे ना इतकी चाऱ्याची अडचण आलेली का बाज. म्हणजे अक्षरशः ज्या मकाचे भाव आहे का 1500-1600 रुपये गुंठा राहत होता का त्याच मकाला अक्षरशः 2000-2500 रुपये गुंठा चालू आहे. आणि काही लोक आम्हाला काय म्हणत्या आपल्याला हा गिन्नी गवत लक्ष्मीचा चारा आहे लाजा वाटू द्या तुम्ही ते इकी द्या आणि तुम्ही ते त्याला विकी द्या द्या. म्हणजे लोक कसं प्रत्येक जे ते ज्याच्या सोयीनुसार विचार बदलतं. मग आता मका गायांचा चारा नाही का लक्ष्मीचा चारा नाही का तो बरा चालवतो 2000 रुपये गुंठा 2500 रुपये गुंठा अडचणीच्या काळामध्ये. म्हणजे आता चाऱ्यांची वाढ झालेली नाहीये. मग लोकांना माहिती ज्यांची मका चांगली आलेली तिला चांगला भाव भेटणार आहे. मग लगेच मका चारा झाली मग लगेच तिचे भाव वाढून दिले. मग तेव्हा नाही का तो लक्ष्मीचा चारा. अरे काय बिटे हो. याच्यात पण आपलं हे नाही बाकीचे कोणत्याच माळव्याला भाव नव्हता पिकाला भाव नव्हता म्हणून मकाचे भाव थोडेसे वाढून गेले. मग आम्हाला नाव नका ठेवू गिन्नीचं बियाणे ऐकताना असं म्हणायचंय.